जनरलायझेशन म्हणजे समाजात एखादा घटक एखाद्या घटकाकडून कोणतीही चुकीची गोष्ट घडली की मग त्या सर्व समाजाला दोष देत बसणं, ही एक जनरल ह्युमन टेंडन्सी आजकाल बऱ्याच ठिकाणी दिसते. म्हणजे एखाद्या तरुण मुलाने ड्रग्ज घेतले आणि ड्रग्सच्या तो हळूहळू आहारी गेले की लगेच थोड्याशा पुढच्या पिढीतली माणसं एक वाक्य नक्की बोलतात, आजकालच्या तरुणांचं काही सांगता येत नाही हो. म्हणजे एक दोन तरुण जर ड्रग्ज घेत असतील आणि त्याच्या आहारी जात असतील तर बोलणारा व्यक्ती पूर्ण एका तरुण पिढीला बदनाम करतो. म्हणजे सगळी तरुण पिढी त्याच मार्गावर चालणारी आहे असं तो बोलून जातो. पण वास्तव निराळंच असतं ना. 100 लोकांतनं एखादा व्यक्ती जर ड्रग्ज ॲडिक्ट झाला, याचा अर्थ सगळे 100 लोक ड्रग्ज घेतात, ॲडिक्ट झालेत असं जनरल स्टेटमेंट करणं हा त्या इतर लोकांवरती अन्याय आहे. समजा एखादा व्यक्ती 10वी-12वीची परीक्षा देणार आहे आणि मोबाईलचं त्याला ॲडिक्शन असं झालं आहे की तो अभ्यासच करत नाही आहे. परिणामतः तो 12वीच्या एक्झामला फेल झाला. तो फेल झालेलं कळल्यावर आजच्या 10वी-12वीच्या मुलांना मोबाईलमध्ये किती वेळ घालवावा हेच कळत नाही. पूर्ण ॲकॅडमिक करिअरचं नुकसान होतं, याच्याकडे लक्षच द्यायला तयार नाही आहेत हे. व्हॉट इट मीन्स, सगळीच 10वी-12वीला बसलेली मंडळी मोबाईलची ॲडिक्शन होऊन अभ्यासाकडे दुर्लक्ष करून नापास झाली आहेत का? नाही ना. परंतु कोणत्याही गोष्टीचं एक जनरल स्टेटमेंट करायचं आणि जणू काही आपली सामाजिक जबाबदारी संपली अशा आविर्भावात जगत राहायचं, अशी सवय बऱ्याच लोकांना असते. एखादा विद्यार्थी 90% मार्क मिळाले त्याला 10वीमध्ये, तेव्हा आपण असं म्हणत नाही आजकालची 10वीतली मुलं खूप हुशार आहेत. कारण तो एखादा 90% मिळवलेला असतो, त्याच्याकडं बघून पॉझिटिव्ह जनरल स्टेटमेंट होताना दिसत नाही. पण नकारात्मक बीजं पेरली जावीत अशा पद्धतीने नकारात्मक जनरल स्टेटमेंट आपल्याला समाजात बरीच मंडळी करताना दिसतात. असा जर नकारात्मक काही उद्गार काढण्याचा आपला स्वभाव असेल तर मात्र आपल्याला त्या स्वभावात बदल करावा लागेल. स्वभावामध्ये सकारात्मकता जर आली तर आपल्याला इतरांकडं बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवता येतो. आपण जर एखाद्या समस्येकडं न्याय देण्याच्या ऐवजी त्या घटनेच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला, त्या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला, तर आपण तिथं न्याय देण्याच्या ऐवजी नकारात्मक काही जनरल स्टेटमेंट करण्याच्या ऐवजी किंवा नाहक नकारात्मक विचार आणून काही व्यक्तींना त्रास होईल असं वागण्याच्या आधी त्या घटनेकडं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहता आलं पाहिजे. आणि ह्या अशा स्वभाव बदलांसाठी खूप मोठी विद्वत्ता किंवा खूप मोठं पुस्तकी ज्ञान लागतं असं काही नाही. उलट नकारात्मक जनरल स्टेटमेंट केल्यामुळं तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या 2-4 वाक्यामध्ये सुद्धा समोरच्या माणसाच्या लक्षात येतं.
आणि जर तुम्हाला ही सवय असेल तर कदाचित समाजामधल्या भिन्न भिन्न जातीधर्मामध्ये आपल्यासारख्याच्या नकारात्मक स्टेटमेंटमुळं, आपल्यासारख्यांच्या जनरल स्टेटमेंट पास करण्याच्या सवयीमुळं कदाचित समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. म्हणजेच हे नकारात्मक एखादं वाक्य टाकण्याची जी सवय आहे ही किती घातक ठरू शकते हे समजण्यासाठी मी आपल्याला समाजाचं पण उदाहरण देतो. आता आज आपण पाहतोय समाजामध्ये कित्येक शहरांमध्ये मध्यंतरी एक छोटीशी क्लिप बघण्यात आली, कुठे उत्तर प्रदेशमध्ये घडली. मार डालो सालो को, मार डालो RSS वालों को, अशी स्लोगन्स एक 20-25 मुस्लिम मुलं एकत्र आली आणि त्यांनी एक छोटासा मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये चक्क अशा पद्धतीची वाक्य होती. अर्थात आज रस्तोरस्ती CCTV कॅमेरे आहेत. रस्त्यातनं उभे राहिलेल्या लोकांकडं दुकानांमध्ये मोबाईल असलेली अनेक मंडळी आहेत. त्याची व्हिडिओ क्लिप यथोचितरित्या उत्तर प्रदेशमधल्या लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणाऱ्या खात्यापर्यंत पोहोचली, CM साहेबांपर्यंत पोहोचली आणि मग आदेश तिथं काय होतात सगळ्यांना माहिती आहे. आता ही जी 20-25 टाळकी एकत्र आली, ज्यांच्या मनामध्ये सगळे जिहादी विचार, ज्यांची शैक्षणिक पात्रता पण कमी, मे बी मदरशामधलं शिक्षण, त्यातून मग कट्टरपंथीय विचार तिथं त्यांच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये लहानपणापासून घातले गेलेले. मग या 25 लोकांनी जो उद्रेक घातला, जो काही तिथे स्लोगन्स वापरली, याचा अर्थ आपण जर निगेटिव्ह जनरल स्टेटमेंट केलं की अरे आजकाल या मुस्लिम तरुणांची सगळ्यांची डोकी जिहादीत झाली, सो इट विल बी अ रॉंग स्टेटमेंट. म्हणजे ही पूर्णपणे नकारात्मकता तुमच्या ओठाद्वारे बाहेर पडली. ठीक आहे ना, ज्यांनी ते केलं आहे तेवढ्या मेंदूंबद्दल तुम्ही बोला ना, पण त्यांच्यासोबत इतर चांगल्या लोकांनासुद्धा भरडलं जाणं आणि नकारात्मक स्टेटमेंट करणं, नकारात्मकरित्या जनरल स्टेटमेंट करणं हे अत्यंत घातक ठरू शकतं आणि चुकीचं ठरू शकतं. विनाकारण काही चांगल्या लोकांना त्यांच्या माथी दोष येऊ शकतो. त्यामुळं निगेटिव्ह जनरल स्टेटमेंट, निगेटिव्ह जनरलायझेशन इज ऑलवेज अ डेंजरस थिंग ॲज फार ॲज ह्युमन नेचर इज कन्सर्न. मानवी स्वभावामध्ये हा जो एक पैलू आहे की एखाद्या व्यक्तीच्या चुकीसाठी पूर्ण तो एखादा समुदाय बदनाम करणं, त्या समुदायाला एखादा 12वीतला तरुण मोबाईलचे अतिरेक करून, अभ्यासाकडे दुर्लक्ष करून नापास होतो, म्हणजे सगळ्याच 12वीच्या मुलांना आजकाल काही कळत नाही, अशा नकारात्मक गोष्टी बाहेर पडणं ओठातून हे अत्यंत चुकीचं, नुसतं चुकीचं नाही, अत्यंत घातक असं आहे. त्यामुळं निगेटिव्ह जनरलायझेशन इज व्हेरी डेंजरस हे सांगण्यासाठी थोडासा हा प्रवीचा एक प्रयत्न. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास थोडासा सोशल अवेअरनेस म्हणून एकमेकांमध्ये शेअर करा, कारण ह्या गोष्टी सहज घडत असतात. तुमच्या आमच्या हातून पण बऱ्याचदा अशा गोष्टी घडल्या पण असतील, त्या इथून पुढं तरी घडू नयेत याच्यासाठी आपण प्रत्येकाने थोडी काळजी घेऊया. प्रत्येक घटनेच्या थोडंसं मुळाशी जाण्याचा प्रयत्न करूयात. प्रत्येक गोष्टीच्या मागची काही कारणं असू शकतात, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. तिथं न पोचता आपण न्यायदानाचं काम करण्यासाठी त्या समाजाने आपल्यालाच निवडलं आहे अशा पद्धतीने, अशा आविर्भावात कोणतीही स्टेप न घेणं हे खरं पाहिलं तर सुशिक्षितपणाचं लक्षण आहे. परंतु बरेच सुशिक्षित लोक अशिक्षितपणा करताना आढळतात. त्यामुळं निगेटिव्ह जनरलायझेशन हे बंद झालं पाहिजे हे सांगण्यासाठीच हा कविप्राविज शो यूट्यूब चॅनलचा एक छोटासा प्रयत्न. पाहत राहा, ऐकत राहा कविप्राविज शो यूट्यूब चॅनल. 9122 व्हिडिओंचा खजिना.